मी बरेच असे काही काळ किंवा बरेच असे काही घटना माझ्यापुढे समोर आल्या आणि त्यामधून मी बाहेर पडलो आणि मी माझ्या परिवाराला सुखरूप घरी आलो याचा मला खूप आनंद वाटतो आणि माझ्या परिवाराला खूप आनंद वाटतो। मी एवढं सांगू इच्छितो की माझ्या ज्या वडिलांनी आणि आईने लहानचं मोठं करून ते मला शिक्षण आणि संस्कार दिले त्यासाठी मी त्यांना खूप खूप आभारी आहे। माझ्या पाठीमागे माझे आई वडील माझी धर्मपत्नी तसेच माझा मोठा भाऊ हा खूप मोठा माझा खूप मोठा वडिलांपेक्षा म्हटलं तरी चालेल खूप मोठा समुदाय मला त्यासाठी कोळीने माझ्या जीवनाचा आणि माझ्या परिवाराचा खूप मोठा आधारस्तंभ आहे। मी आर्मीत असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईने जे दिवस काढले हे मला माहिती आहे कसे दिवस काढले त्यांनी आणि हे दिवस काढताना जो त्रास झाला आहे त्यांना सुट्टी काढून जात असताना खास करून त्यांना जो त्रास व्हायचा तो ते डोळ्यातून आई बसून द्यायचे पण वडील दाखवायचे की मला त्रास होतो किंवा मी बघतोय वडील त्या डोळ्यांचे असून ते डोळ्यातच असू द्यायचे आईचं दिसून यायचे पण वडिलांचे आणि असं माझी धर्मपत्नी सुद्धा आहे तिने पण खूप मला सशस्त्र असताना खूप साथ दिली। माझी दोघं मुलं खूप व्यवस्थित सांभाळून मला कोणताही प्रॉब्लेम नाही दिला आणि मी माझ्यासोबत व्यवस्थित काम केले। तसेच मी सर्व्हिस धर्मपत्नीसाठी निवड झालेली आहे त्यासाठी परत त्यांना त्याच पद्धतीनं जावं लागेल आणि ते तुम्हाला अशी साधण्याची अपेक्षा करतो आणि तिथं आले तुम्ही मला सहकार्य केलं तर माझ्या सर्व्हिस म्हणजे माजी सैनिक अध्यक्ष त्यांनी खूप मला साथ दिली आणि त्यांनी परत माझा जो सन्मान केला त्याच्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करतो। जय हिंद जय